हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम अगेन. आपण आज केमिस्ट्री सब्जेक्टशी रिलेटेड जे आजचा आपलं लेक्चर असणार आहे त्याच्यामध्ये आज आपल्याला आपला पहिला जो चॅप्टर आहे सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री हा डिस्कस करायचा आहे आपण. तर बघा, लास्ट लेक्चरला आपण एक्झॅक्टली या 2 वर्षामध्ये 11वी आणि 12वी ह्या 2 वर्षामध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे आणि पुढं असणाऱ्या ज्या तुमच्या एक्झाम्स आहेत नीट, CET आणि JEE ह्याच्याशी रिलेटेड एक शॉर्ट एक्सप्लेनेशन टाईपचं लेक्चर घेतलं होतं आपण. तर आज आपण चॅप्टर स्टार्ट करतो आहे जे आपल्याला 16 चॅप्टर आहेत केमिस्ट्रीमध्ये. त्याच्यापैकी आजचा आपला पहिला चॅप्टर आपल्याला बघायचा आहे सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. ओके, आता बघा केमिस्ट्री म्हणजे काय, त्याची डेफिनेशन वगैरे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये थोडंसं त्याच्याशी रिलेटेड बोललेले. ओके, केमिस्ट्री सायन्सची एक ब्रांच असते, त्याच्यामध्ये खूप साऱ्या कन्सेप्ट्स येतात. तुमच्या विषनं तुम्ही त्याची डेफिनेशन सांगू शकता असंही मी तुम्हाला सांगितलं होतं. बघा, डेफिनेशन जर कन्सिडर केली केमिस्ट्री ह्या विषयाची तर केमिस्ट्री म्हणजे काय असतं, हा एक प्रकारचा स्टडी आहे ज्याच्यामध्ये फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज मॅटरच्या स्टडी केल्या जातात. मग मॅटर म्हणजे काहीही असू शकतं, हे पण मी बोललेले तुम्हाला. मॅटर इज एनिथिंग. व्हॉट डू मीन दॅट? म्हणजे तुमचा मॅटर सॉलिड असू शकतो, लिक्विड असू शकतो किंवा गॅस फेजमध्ये असू शकतो. मग अशा मॅटरचा स्टडी त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीशी रिलेटेड किंवा त्याच्यामध्ये होणारे फिजिकल चेंजेस, केमिकल चेंजेस हे कन्सिडर करून जो स्टडी केला जातो पर्टिक्युलरली त्या स्टडीलाच केमिस्ट्री असं म्हटलं जातं. आता हे जे केमिस्ट्री किंवा ही जी केमिस्ट्री आहे किंवा हा जो सब्जेक्ट आहे हा सेंट्रल सब्जेक्ट म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजे मध्य घेतला आपण तर ही सगळ्या सब्जेक्टला रिलेटेड असते ही ब्रांच. आता तुम्ही म्हणाल कसं, तर जर फिजिक्स कन्सिडर केला आपण तर फिजिक्समधल्या थोड्याफार कन्सेप्ट ह्या केमिस्ट्रीशी रिलेटेड आहेत. म्हणजे आपण कन्सिडर करू शकतो ॲटम्स, आपले मोलेक्युल्स, न्यूक्लियस, हे तुम्ही फिजिक्समध्ये पण बघाल त्याच्याशी रिलेटेड स्टडी. बायोलॉजी घ्या तुम्ही, बायोलॉजीमध्ये जर वेगवेगळ्या रिॲक्शन्स घेतल्या, मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, आपण जे फूड घेतो त्याचं डायजेशन होतं तेव्हा स्टमकमध्ये ज्या रिॲक्शन्स होतात त्या बायोकेमिकल रिॲक्शन्स असतात. म्हणजे इथंसुद्धा बघितलं आपण तर बायोलॉजीला तुमची केमिस्ट्री रिलेटेड असते. देन वी कॅन कन्सिडर स्पेस सायन्स किंवा ॲप्लाइड सायन्सेस घेतले, ह्याच्यामध्ये सुद्धा केमिस्ट्रीला स्कोप आहे. म्हणजे एव्हरीडे लाईफमध्ये खूप साऱ्या वेळेला आपण ह्या सब्जेक्टला टच होत असतो. ओके, फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर केला आपण जे एअर घेतो ब्रीदिंगशी रिलेटेड, याच्यामध्ये सुद्धा कंपोजिशन जर कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये केमिस्ट्री येते. वॉट वी ईट अ फूड त्याच्यामध्ये आहे, किंवा फ्लुइड्स जे आपण ड्रिंक करतो, किंवा सिम्पल वॉटर जरी घेतलं तर वॉटर इज अ केमिकल कंपाऊंड. किंवा आपण म्हणू शकतो किंवा फ्युल वगैरे जे असतात जे डे टू डे लाईफमध्ये आपण वापरतो, असे खूप सारे एक्झाम्पल सांगता येतील जे ह्या सब्जेक्टला रिलेट करत असतात. आता अगदी पूर्वीपासून केमिस्ट्री रिलेटेड आहे बऱ्याचशा थिंग्सची. आता जसं डेव्हलपमेंट होत गेली, सॉफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट वगैरे आता आलेले आहेत, मग त्याचा यूज जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा केमिस्ट्रीचा थोडाफार रेफरन्स येतो. म्हणजे इंजिनिअरिंग कन्सिडर करा किंवा ॲग्रिकल्चर फील्ड तुमचं कन्सिडर करा किंवा डेंटिसरी कन्सिडर केली आपण, ह्यासारख्या डे टू डे किंवा डेली होम प्रोडक्ट्स जर घेतले आपण, ह्याच्यामध्ये सुद्धा आपली केमिस्ट्री आहे. म्हणजे इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण काय सांगू शकतो बघा, केमिस्ट्रीची एक्झॅक्टली डेफिनेशन आपण बघितली आणि हा सब्जेक्ट कसा रिलेट राहतो, सेंट्रल सायन्स म्हणून याला कसं कन्सिडर केलं आहे, हा कसा फिजिक्सला रिलेटेड आहे, हा कसा बायोलॉजीला रिलेटेड आहे, ॲप्लाइड सायन्सला हा कसा रिलेटेड आहे, हे आपण सांगू शकतो. आता एक्झॅक्टली केमिस्ट्रीचं नेचर काय असतं, तर मी तुम्हाला हे पण बोललेले अगोदर की केमिस्ट्रीमध्ये ब्रांचेस येतात, ऑर्गॅनिक, फिजिकल, इनऑर्गॅनिक, ॲनालिटिकल आणि बायोकेमिस्ट्री ह्या ब्रांचेस आहेत. त्या ब्रांचनुसार तिथं स्टडी केला जातो. आपण बोललो होतो बघा, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कार्बन आणि कार्बनचे कंपाऊंड असतात, त्याला कार्बन केमिस्ट्री म्हटलं जातं. कार्बन सोडून राहिलेले जे एंटिटी आहेत त्याचा स्टडी ज्या ब्रांचमध्ये होतो त्याला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हटलं जातं. क्लिअर वन. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये बघा, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये थिअरी, कन्सेप्ट्स असतात, इक्वेशन्स असतात, हे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये येतं. पर्टिक्युलरली फिजिकल केमिस्ट्री जर कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये मग ॲटमचं स्टडी डिटेल आहे बघा, मोलेक्युल्स, ॲटम्स किंवा फंडामेंटल कन्सेप्ट ह्यासारख्या इलेक्ट्रॉनच्या रिलेटेड असणाऱ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये इन्क्ल्यूड केलेल्या बघायला मिळतात आपल्याला. अशा पद्धतीनं हे केमिस्ट्री जे आहे हे डिवाइड केलेलं आहे, हे आपण सांगू शकतो रिगार्डिंग टू नेचर ऑफ केमिस्ट्री. आता एक्झॅक्टली आपण बघा सुरुवातीला काय म्हणलं की केमिस्ट्री म्हणजे काय, आपण म्हणलं की स्टडी ऑफ मॅटर.
मॅटर म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की पर्टिक्युलरली हा काहीही असू शकतो. मॅटरला मॅटरच असं का म्हटलं जातं? इज इट अ क्वेश्चन? मॅटर म्हणजे नेमकं काय असतं बघा, मी काय म्हणाले तुम्हाला की सॉलिड, लिक्विड, गॅस तीनही फेजमध्ये हे असू शकतं. मॅटरचे कॅरेक्टर्स काय आहेत बघा. मॅटर म्हणजे काय असतं की पर्टिक्युलरली त्याच्याकडे प्रॉपर्टी जर कन्सिडर केला तर मॅटर हा स्पेस ऑक्युपाय करू शकतो आणि त्याला काहीतरी मास असतं. म्हणजे जे जागा व्यापतात आणि त्यांना पर्टिक्युलरली काहीतरी मास असतं, अशा एंटिटीजना आपण मॅटर म्हणतो. ओके, मग आपण सॉलिड जर मॅटर कन्सिडर केला तर सॉलिडला बघा पर्टिक्युलरली एका ठराविक जागेमध्ये तो स्वतःला व्यापून घेतो किंवा त्याला काहीतरी वजन असतं. जसं एअर जर कन्सिडर केलं तर एअरलासुद्धा पर्टिक्युलरली काहीतरी वेट आहे ना. त्याच पद्धतीनं लिक्विडशी रिलेटेड, लिक्विड पण जागा तुमची ऑक्युपाय करतं, त्याला पण पर्टिक्युलरली काहीतरी व्हॉल्यूम वगैरे असू शकतो. मग हे याला मॅटर म्हटलं जातं. आता हा जो मॅटर असतो त्याला पुढे आपल्याला क्लासिफाय करता येतं आणि मग त्याचा एक टॅब्युलर फॉर्म तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. मॅटरला क्लासिफाय कसं केलं आहे बघा. मॅटर इज गेट डिवायडेड इंटू 2 टाईप्स, मेनली 2 टाईप्स, प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर्स. हे 2 मेन टाईप पडतात मॅटरचे. एक आहे प्युअर सबस्टन्स आणि दुसरं आहे मिक्सचर. मिक्सचर म्हणजे मिश्रण, तुम्हाला माहीत असेल. प्युअर सबस्टन्स परत पुढं जाऊन क्लासिफाय केलेत कशामध्ये, इलेमेंट्स आणि कंपाऊंड्स. ओके, ह्याचे परत सब टाईप 2 पडलेत. आणि मिक्सचरमध्ये 2 टाईप असतात, होमोजिनियस मिक्सचर आणि हेटेरोजिनियस. हे आपण बघूया नंतर होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस म्हणजे काय. प्युअर सबस्टन्सेस जर कन्सिडर केले तर प्युअर सबस्टन्स इलेमेंट आणि कंपाऊंडमध्ये डिवाइड केले. इलेमेंटमध्ये परत 3 टाईप येतात, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटेलॉइड्स. आता मेटल म्हणजे काय बघा, नॉन मेटल म्हणजे काय आणि मेटेलॉइड, धातू, अधातू आणि धातू सदृश्य असं म्हटलं जातं. तुम्हाला माहीत असेल 10वीला हा तुम्हाला झालेला आहे. मेटलचे कॅरेक्टर, नॉन मेटल म्हणजे काय, मेटेलॉइड्स म्हणजे काय. मेटेलॉइड्स म्हणजे बघा नॉन मेटल आणि मेटल दोन्हीचे कॅरेक्टर्स हे दाखवतात, म्हणून त्यांना मेटेलॉइड्स म्हणायचं. मग हे झालं तुमच्या मॅटरचं क्लासिफिकेशन. इलेमेंट म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय, मिक्सचर म्हणजे काय, ह्याच्या डेफिनेशन्स पण महत्त्वाच्या आहेत, त्या आपण पुढं बघणार आहे. आता मिक्सचरमध्ये बघा होमोजिनियस मिक्सचर आणि हेटेरोजिनियस मिक्सचर असे 2 टाईप दिलेत. व्हॉट डू यू मीन बाय होमोजिनियस? होमो म्हणजे सेम किंवा एकसारखं असा अर्थ आहे त्याचा. होमोजिनियस मिक्सचर म्हणजे एकसारखं. आता मिक्सचर म्हटल्यानंतर ऑब्व्हियस आहे बघा, तिथं कुठली तरी एकच एंटिटी असेल का, नाही, तिथं एकपेक्षा जास्त म्हणजे 2 असतील किंवा 3 असतील, ह्या फॉर्ममध्ये मिक्सरचं साधं एक्झाम्पल बघा, शुगर आणि सॉल्ट किंवा तेल आणि पाणी घ्या, हे मिक्सचर आहे. ह्याच्यामध्ये 2 फेजेस असतात, काही वेळेला 3 फेजेस येऊ शकतात. ओके, मग ह्याला मिक्सचर म्हटलं जातं जिथं मोर दॅन 1 कंपोनंट असतात. मग होमोजिनियस म्हणजे काय बघा, जिथं दोन्हीही एकसारखे दिसतात, आपण मिक्स केल्यानंतर दोन्ही एकसारखे दिसतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, होमोजिनियस आता एक एक्झाम्पल जर दिलं, पाण्यामध्ये जर मी शुगर घातली, साखर पाण्यामध्ये घातली तर ती विरघळते आणि ती विरघळल्यानंतर जे तुम्हाला लिक्विड पुढं दिसतं ते कसं असतं, पूर्ण ट्रान्सपरंट राहतं. म्हणजे तुमचं शुगर आणि वॉटर हे दोन्ही एकामेकामध्ये मिक्स झाल्यानंतर एकसारखे फेजमध्ये येतात, त्याला म्हटलं जातं होमोजिनियस. समजते? त्याच पद्धतीनं सॉल्ट वॉटर घ्या तुम्ही, त्याला होमोजिनियस म्हणू शकतो. आणि हेटेरोजिनियस म्हणजे काय, हेटेरो म्हणजे डिफरंट, म्हणजे तिथं जे कंपोनंट असणार आहेत ते वेगवेगळे आपल्याला दिसतात, बघू शकतो आपण. ऑइल आणि वॉटर जर घेतलं, तेल आणि पाणी मिक्स केलं तर बघा आपल्याला 2 फेज दिसतात, तेल पाण्यावरती तरंगतं. म्हणजे आपण त्याच्यामध्ये फरक करू शकतो, तेल कुठं आहे आणि पाणी कुठं आहे. किंवा पाण्यामध्ये समजा सँड मिक्स केली तर सँड तुमची बॉटमला सेटल होणार ना. असे जे मिक्सचर असतात त्यांना हेटेरोजिनियस मिक्सचर असं म्हटलं जातं. एकंदरीत हे मिक्सचरशी रिलेटेड क्लासिफिकेशन झालं. प्युअर सबस्टन्सेस जे आहेत त्याच्यामध्ये इलेमेंट्स आणि कंपाऊंड्स असे 2 टाईप आलेले आहेत. आता एक्झॅक्टली तुम्हाला प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर ह्याच्यामध्ये फरक काय आहे असा क्वेश्चन विचारला जातो. व्हॉट डू मीन बाय प्युअर सबस्टन्सेस? तर प्युअर सबस्टन्सेस म्हणजे काय असतं बघा, त्यांना डेफिनाईट केमिकल कंपोजिशन असतं. केमिकल कंपोजिशन म्हणजे प्रमाण त्यांचं ठरलेलं असतं, डेफिनाईट फिक्स राहतं ह्या फॉर्ममध्ये. आणि त्यांना काय असतं बघा, दे हॅव दी सेम प्रॉपर्टीज रिगार्डलेस देअर ऑफ ओरिजिन. त्यांना काहीतरी ठराविक सेम प्रॉपर्टी त्यांच्या सेम राहतात. पण मिक्सचरच्या बाबतीत जर कन्सिडर केलं
तर मिक्सरच्या बाबतीत त्यांच्यामध्ये डेफिनेट केमिकल कंपोजिशन नसतं आणि त्यांच्या प्रॉपर्टीज पण डेफिनेट नसतात. हा बेसिक फरक आहे मिक्सर आणि प्युअर सबस्टन्सेसमधला. सोपा आहे. प्युअर सबस्टन्सेसमध्ये कंपोजिशन फिक्स असतं, त्यांना काहीतरी प्रॉपर्टी असतात त्या सेम राहतात. मिक्सरमध्ये केमिकल कंपोजिशन वेगवेगळं राहतं. तेल पाणी जर आपण घेतलं तर तेलाचं कंपोजिशन वेगळं, वॉटरचं कंपोजिशन वेगळं. ओके, ह्या फॉर्ममध्ये एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो. प्युअर सबस्टन्सचे एक्झाम्पल दिले बघा तुम्हाला. तुम्ही मेटल्स घ्या, डिस्टिल वॉटर घ्या, हे सगळे प्युअर सबस्टन्सेसचे एक्झाम्पल आहेत. आणि मिक्सरमध्ये तुम्ही कुठलेही घेऊ शकता, एनिथिंग. मी मगाशी सांगितलं ऑइल प्लस वॉटर घेतलं तरी चालेल, किंवा तुम्हाला पेंट दिले, पेंट इज अ मिक्सर, किंवा कॉन्क्रीट म्हणजे कळतं आहे मिक्सर, त्याच्यामध्ये मग सँड असते, सिमेंट असतं, वॉटर असतं. ह्याच्याशी रिलेटेड प्युअर सबस्टन्स आणि मिक्सर ह्याच्यामधला हा डिफरन्स आपण सांगू शकतो. आता पुढे जाऊन आपण बघितलं की प्युअर सबस्टन्सेस हे क्लासिफाय केलेले आहेत. कशामध्ये क्लासिफाय केलेत बघा? इलेमेंट्स. ओके, आणि कंपाऊंडमध्ये. मग एक्झॅक्टली कशाला इलेमेंट म्हणायचं? 1 मार्कची डेफिनेशन आहे, ही लक्षात ठेवा. व्हॉट डू यू मीन बाय इलेमेंट्स? इलेमेंट हे काय असतात बघा? हे प्युअर सबस्टन्सेस असतात विच कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इन टू अ सिम्पलर सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. सोपी डेफिनेशन आहे. आपल्याला इलेमेंट माहिती आहेत ना, पिरियॉडिक टेबलमध्ये खूप सारे इलेमेंट आहेत. आता तुम्ही 10th पिरियॉडिक टेबलशी रिलेटेड फॅमिलियर आहात. मॅक्झिमम एक 10वीपर्यंत तुम्हाला एक 20 इलेमेंट अपेक्षित आहे येणं, विथ दर नेम्स आणि त्यांचा ॲटॉमिक नंबर. ओके, किमान 20 इलेमेंटची नावं तरी माहिती असावीत सुरुवातीची. मग हे जे इलेमेंट आहेत त्यांना इलेमेंटच का म्हणलं आहे, किंवा इलेमेंट म्हणजे नेमकं काय? तर काय असतं बघा, इलेमेंट हे प्युअर सबस्टन्सेस असतात. प्युअर सबस्टन्सेस म्हणजे काय हे आपण बघितलं. त्यांना प्रॉपर्टीज सेम राहतात, त्यांचं काहीतरी ओरिजिन राहतं, डेफिनाईट केमिकल कंपोजिशन असतं त्यांच्याकडं. आणि हे सबस्टन्सेस काय सांगितले की त्यांना विच कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन, त्यांना आपल्याला ब्रेक करता येत नाही कुठल्याही सिम्पल सबस्टन्समध्ये, कुठलीही केमिकल प्रोसेस वापरून. समजते का? म्हणजे समजा एखादा मेटल घेतला, प्युअर सबस्टन्स घेतला आणि प्युअर सबस्टन्सचे इलेमेंट घेतला आणि त्याला जर मी ब्रेक करायला बघितलं कुठल्याही केमिकल प्रोसेसनं, तर ते तेवढं इझी नाही आहे. इट इज नोन ॲज अ इलेमेंट. ओके, आणि हे जे इलेमेंट आहेत मग त्यांना परत पुढं डिवाईड केले बघा, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटेलॉइड्स ह्या फॉर्मशी रिलेटेड. म्हणजे हे झालं 1 मार्काची डेफिनेशन. इलेमेंट म्हणजे काय हे तुम्हाला 1 मार्कला विचारतात. त्याच पद्धतीनं पुढची डेफिनेशन किंवा इलेमेंटशी रिलेटेड जे तुमचं क्लासिफिकेशन दिलं आहे त्याच्यामध्ये मेटल म्हणजे काय, नॉन मेटल म्हणजे काय आणि मेटेलॉइड्स म्हणजे हे 10वीला तुम्हाला झालेलं आहे. त्यामुळं मी क्विक घेईन थोडंसं. मेटल म्हणजे धातू, त्यांचे कॅरेक्टर्स माहीत आहेत. त्यांना पर्टिक्युलरली काहीतरी शाईन असतो, लस्टर म्हटलं जातं त्याला. ते हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर असतात. ओके, त्यांना डक्टिलिटी ही प्रॉपर्टी असते, म्हणजे आपण त्याच्यामधनं वायर ड्रॉन करू शकतो. ओके, दे कॅन बी हार्म इन टू द थिन शीट, मॅलिएबल आणि डक्टाईल असतात, हे त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत. हे मेटलचे कॅरेक्टर. मग तुम्ही कुठलाही मेटल घेऊ शकता, गोल्ड आहे, सिल्वर, कॉपर, आयर्न, ओके, सोडियम यासारखे जे आहेत हे मेटलचे प्रॉपर्टी दाखवणाऱ्या इलेमेंटचे एक्झाम्पल आहे. तसंच नॉन मेटल म्हणजे काय बघा, पर्टिक्युलर ह्याच्या अपोजिट येणार ते, त्यांना पर्टिक्युलरली कुठली शाईन नसते. ओके, हॅव नो लस्टर, एक्सेप्शन डायमंड आणि आयोडीन दिले. आता डायमंड हा जर कन्सिडर केला हा नॉन मेटल आहे, हे पुढं तुम्हाला येणार आहे. जेव्हा आपण पी ब्लॉक चॅप्टर कन्सिडर शिकू तेव्हा त्याच्यामध्ये डायमंड डिटेलमध्ये आहे. त्याला नॉन मेटल का म्हणायचं हे आपल्याला तिथं कळेल. ओके, हीट आणि इलेक्ट्रिसिटी ह्याच्यामधनं कंडक्ट होत नाही हे तेव्हा आपण बघूया. देन पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी ह्याच्याशी रिलेटेड दुसरं कॅरेक्टर राहिलं. आणि त्यांच्यापासून वायर किंवा शीट आपल्याला प्रिपेअर करता येत नाही, म्हणजे ह्याचाच अर्थ नॉन मेटल हे तुमचे मॅलिएबल आणि डक्टाईल नसतात. त्याचे एक्झाम्पल्स दिलेत बघा. आयोडीन आहे तुमचं, नायट्रोजन, कार्बन इज अ नॉन मेटल, वेल नोन एक्झाम्पल आहे तुमच्याशी रिलेटेड. तुम्ही 10वीपर्यंत पण हे बघितलेलं आहे. तसंच मेटेलॉइड म्हणजे बघा काय असतं, मी मगाशी सांगितलं, नॉन मेटल आणि मेटल दोन्हीच्या प्रॉपर्टी दाखवतात. ओके, इंटरमिडिएट बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल. ओके, मग ह्याचे एक्झाम्पल दिले तुमचं सिलिकॉन आहे, जर्मॅनियम आहे, ह्यांना नॉन मेटेलॉइड असं म्हटलं जातं. हे प्युअर सबस्टन्सेसशी रिलेटेड इलेमेंटमध्ये सबटाईप्स आले. आता प्युअर सबस्टन्सेस नंतर तुमचे पुढचे जे येतात ते कंपाऊंड्स. इलेमेंट आणि कंपाऊंड. इलेमेंट म्हणजे मी काय सांगितलं की ज्यांना कुठल्याही केमिकल प्रोसेसनं आपल्याला पुढं ब्रेक करता येत नाही. कंपाऊंड ह्याच्या अपोजिट असतात. म्हणजे काय याचा अर्थ कळतो आहे? कंपाऊंड जे आहेत, कंपाऊंडमध्ये कंपोजिशन सेम असतं का बघा? नो, देर इज नो सेम कंपोजिशन.
वेगवेगळं कंपोजिशन राहतं. जिथं कंपाऊंड म्हणजे काय, जिथं मॅक्झिमम एंटिटी किंवा एकपेक्षा जास्त येणार आणि त्याच्याशी रिलेटेड दे कॅन बी ब्रोकन डाऊन इन टू सिम्पलर सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. त्यांच्यामध्ये त्यांना केमिकल प्रोसेस वापरून आपण त्याला सेपरेट करू शकतो, असं त्याला किंवा ह्या पर्टिक्युलरली सबस्टन्सेसना कंपाऊंड म्हटलं जातं. मग ह्याच्यामध्ये जर एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं तर सस्पेन्शनचं तुम्हाला एक एक्झाम्पल दिले. सस्पेन्शन म्हणजे काय असतं बघा, 2 फेजेस असतात आणि ह्या एकामेकामध्ये मिक्सअप केलेले असतात. सॉलिड इन लिक्विड असं दिलं आहे तुम्हाला. किंवा जनरली कंपाऊंडशी रिलेटेड जर कन्सिडर केलं, होमोजिनियस हेट्रोजिनियस हे मिक्सचर आहे तुमचे, ह्याच्यामधले एक्झाम्पल आपण इथं कन्सिडर करू शकतो. तर एकंदरीत हा जो एवढा पार्ट आहे आजचा आपला इंट्रोडक्शनशी रिलेटेड, आपण काय काय बघितलं बघा. केमिस्ट्री म्हणजे काय बघितलं, डेफिनेशन, देन त्याची जी बेसिक आयडिया हा कसा रिलेटेड आहे सगळ्या ब्रांचेसला ते एक बघितलं. केमिस्ट्रीमध्ये येणाऱ्या ब्रांचेस बघितल्या, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, ॲनालिटिकल. देन एक्झॅक्टली मॅटर म्हणजे काय, मॅटरला मॅटर का म्हणायचं, मॅटरचं क्लासिफिकेशन बघितलं आपण. मॅटर क्लासिफाय होतो प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचरमध्ये. प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर परत पुढं डिवाईड केले जातात. हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर ह्यांच्यामध्ये फरक काय आहे, आणि 1-2 डेफिनेशन आपण बघितल्या, इलेमेंट आणि कंपाऊंडशी रिलेटेड. 2 ह्या डेफिनेशन महत्त्वाच्या आहेत. इलेमेंट्समध्ये परत आपण तुमचा झालेलाच पार्ट परत रिवाईज केला, मेटल, नॉन मेटल आणि मेटलर्सशी रिलेटेड. इज इट रिगार्डिंग टू दी सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. नेक्स्ट लेक्चरला मग आपण याच्या पुढचा पार्ट डिस्कस करायचा आहे. थँक्यू.